श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 4 श्री गणेशाय नमः। हे सर्व साक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महांकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी। तू आणि रुक्मिणीच एक तत्व आह खास, तोय वारी म्हटल्यास काय जली भेद होतो। तैसी तुमची आहे स्थिती, तंतोतंत जगतपती, जैसी ज्याची मानेल मती, तैसा तो तुझ बाहत। अनन्य भावे बाहता, तू पावसी आपल्या भक्ता, माता न धरी निष्ठुरता, आपल्या वत्साविषयी कधी। मी तुझे अजान लेकरू, नको माया पातळ करू, तू साक्षात कल्पतरू, इच्छा पूर्ण करी हरा। बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ, प्रकार एक अघटित आला ऐसा घडोनी। वैशाख शुद्ध पक्षासी, अक्षय तृतीयेच्या दिवशी, पितरार्थ उदक कुंभासी, देती श्राद्ध करुनिया। अक्षय तृतीयेचा दिवस वराडातील लोकास विशेष वाटे, प्रत्येकास मोठा सन्मानित हा। त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले, महाराज पोरात बैसले, कौतुके लीला करावया। बालका म्हणती गजानना, चिलिंब द्यावी भरून, तंबाखूची मज कारण विस्तवरी ठेवून या। सकाळपासून ऐसाच बसलो, चिलिंबमुळे नाही प्यालो, त्यामुळे हैराण झालो, बरा चिलिंब मुलांनो। ऐसी आज्ञा ऐकता भली, पोरे अवघी आनंदली, चिलिम भरू लागली, तंबाखू हात घालून या। विस्तवाचा तपास केला, तो न सदनी मिळाला, काकी चूल पेटण्याला अवकाश होता विबधो। पोरे चित्ती विचार करती, आपापसात निश्चिती, कशी करावी याची युक्ती, विस्तव पाहिजे चिलमीला। मुले पाहून चिंतातूर, बंकट करी मद्रोत्तर, अरे जानकीराम सोनार आहे वेटाळी आपल्या, त्याच्याकडे तुम्ही जावे, विस्तवासी मागून घ्यावे। दुकान ते चालण्या बर्वे, विस्तव लागतो आधी त्या। आधी पेटते बागेसरी, त्याच्या पुढे दुकानदारी, ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला। पोरांनी ते ऐकिले, जानकीरामाकडे आले, विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमीस। जानकीराम रागावला, लेकरासी बोलता झाला, अक्षय तृतीयेच्या सणाला देन कोणा विस्तव मी। पोरे म्हणाली, त्यावर जोडून आपले दोन्ही कर, नको करू हा अविचार, विस्तव पाहिजे समर्थाला। महाराज श्री गजानन देवाचेही देव जाण, त्यांच्या चिलमी कारण विस्तव हा जात असे। साधू प्रती काही देता, ते अशुभाची नसे वार्ता, उगीच व्यवहारिक कथा सांगत आम्हा बसू नको। आम्ही आहो मुले लहान, तू मोठा आमच्याहून, ऐसे साच असून हे न कैसे कळे तुला। विस्तव तू देशील जरी, भाग्य येईल तुझ्या घरी, चिलिम पिऊन तृप्त झरी, झाले गजानन महाराज। ते सोनारे न ऐकिले, आदवा तद्वा भाषण केले, ज्याचे जवळ मरण आले, त्याचे पाय खोलाकडे। सोनार म्हणे बालकासी, गजानन कशाचा पुण्यराशी, त्या चिलमी बहादरासी साधू म्हणून सांगू नका। गांजा तंबाखू पित बसतो, नग्न गावात हिंडतो, वेड्यापरी चाळे करतो, पितो पाणी गटाराचे, जात गोत नाही त्याला, आयशा वेड्या पिशाला, मी साधू मानण्याला नाही मुळी तयार। बंकटलाल खुळावला, नादी त्याच्या लागला, नाही देते विस्तवाला मी त्याचे चिलमीसी। तो आहे ना साक्षात्कारी, मग विस्तव कशाला पाहिजे तरी, आपल्या कर्तृत्वे काण करी विस्तवा ते निर्माण। साधुनाथ जालंधर पित होते चिलिम फार, परी विस्तवासाठी घरघर ना हिंडले कदा ते। जा उभे न राहा येत, विस्तव ना मिळे तुम्हान प्रत, नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची। पोरे विनमुख परत आली, महाराजांशी निवेदिली, हकीकत जिका झाली सोनाराची दुकानात। ती ऐकता हास्यवदना, करीते झाले दयाघण, नाही आपल्या प्रयोजन मुळीच त्याचे विस्तवाचे। ऐसे म्हणून घेते झाले, चिलिमा आपल्या हाती भले, बंकटलालासी बोलले, काळी एक वरती धरी। बंकट म्हणे, गुरुराया थोडे थांबा परमसद्या, विस्तव देतो करुणिया, काडी घासून आता मी। काडी घासल्या वाचुनी, कदान प्रगटे अग्नी, म्हणून केली विनवणी ती मना साना समर्था। महाराज बोलले त्यावर, उगी न करी चरचर, नुसती काडी धरणेवर, तिला मुळीच घासू नको। बंकटलाले तैसे केले, नुसते एका काडीस धरले, चिलमीची आवरती भले समर्थ आज्ञा म्हणून। तो काय झाला प्रकार, ऐका तुम्ही श्रोते चतुर, प्रकट झाला वैश्वानर, काडी नुसती धरतावरी। काडी प्रति विस्तवाचा अंशही नव्हता साचा, हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर। काडी तैसीच राहिली, चिलिमतीही पेटली, कशाचीही नाही उरली, जरूर खऱ्या साधूला। याचे नाव साधुत्व, उगीच नव्हते थोतांड मत, आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका। या अक्षय तृतीयाला मान विशेष चिंचवण्याला, जे विवर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलांचे। असो भोजना बैसली पंगत, चिंचवणे वाढले द्रोणात, तो प्रकार ऐसा अघटित घडून आला तो ऐका।
त्या चिंचवण्या माझारी आड्या दिसल्या नानापरी, बुजबुजाट झाला भारी, किळस वाटली सर्वांना. लोक उठले पात्रावरून, अवघे अन्ना ते टाकून, सोनार बसला अधोवदन कारण काही उमजेना. चिंचवण्याच्या संगे भले, अवघे अन्न वाया गेले, मग त्या कोडे उमगले, ऐसे व्हाया मीच कारण. मीन साधूसी विस्तव दिला, त्याचा प्रत्यय तात्काळ आला, गजाननाचे अगाध लीला मीन खचित जाणेली. गजानन जानवी नीर, मी त्या मानिले थिल्लर, गजानन राजराजेश्वर, मी त्या भिकारी मानिले. त्रिकालज्ञ गजानन, मी त्या मानिले विडापूर्ण, कल्पतरू कारण मी बाभूळ मानिले. गजानन हा चिंतामणी, मी लेखिली गार जाणी, गजानन हा कैवल्यदाणी, मी ढोंगी मानिला हो. हाय हाय रे दुर्दैवा, त्वा कैसा साधिला दावा, माझ्या हातून संत सेवा, होऊ ना तू दिलीस. मसियासो हा धिक्कार, मी भारभूत साचार, जन्म पावलो भूमीवर द्वै पायांचा पशु मी. आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी चळती झाली, सुयोगाची दौडीली वेळ आलेली म्या करे. काही असो आता जाऊ, समर्थांचे पाय पाहू, पती त्यांच्या अनन्य होऊ, क्षमा म्हणतोची मागावया. ऐसा विचार करुनी सवे घेऊनी चिंचवणी, बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावया. अहो शेठजी बंकटलाला, आज माझा घात झाला, पहा या चिंचवण्याला आत किडे पडले बहु. माणसे उठली उपोषित, त्याने झाला श्राद्ध घात, हे ऐसे व्हाव्या कृत्य, माझा मीच कारण असे. आज सकाळी चिलमिला, मी नाही विस्तव दिला, पोरे मागत असता भला, समर्थांच्या चिलमिस्तव, त्याचेच हे आहे फळ, चिंचवणी नासले सकळ. ते ऐकून बंकटलाल बोलू लागला येणेरीती. तुम्ही न चिंचोके पाहिले, ते असतील किडलेले, म्हणून हे नासते झाले, तुमचे चिंचवणी वाटे मला. सोनार म्हणे, ऐसी शंका शेठजी तुम्ही घेऊ नका, नवी चिंच होती देखा, मग चिंचोके किडके कसे. जी मी चिंच फोडिली, तिची टरपले अजून पडली, चिंचोक्यांची रास झाली, मर्जी असल्या पहा चला. आता इतुकीच विनंती आहे शेठजी तुम्हांप्रती, मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या. क्षमा म्हणतोची मागेन, अनन्य भावे करुण, साधू दयेचे परिपूर्ण सागर मोचेच आहेत की. समर्थांपुढे भीत भीत जानकीराम गेला त्वरित, घातले त्याने दंडवत अष्टांगेसी समर्था, आणि म्हणाला दयागणा, तुला येऊ माझी करुणा, मी अपराध केले नाना, त्यांची क्षमा करावी. तू साक्षात उमानात, नंदसिंह शिगावात, ज्याची होती मजला भ्रांत, तित्वा आज निवटिली. माझ्या अपराध रूपी अवघे तृण, जाळी कृपा कृशाने करुण, समर्था आजपासून मी ना टवाळी तुझी करी. जी शिक्षा आज केली, तेवढीच मजसी पुरे झाली, तू अनाथांचा आहेस वाली, आता अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर, खोटेने सांगे तिळभरा, तुझे चिंचवणी आहे मधुर, किडेने पडले त्यामध्ये. ते ऐकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणी, पहिला प्रकार मावळूनी गेला होता ते दवा. अवघ्यांप्रती आश्चर्य झाले, समर्थांचे महत्त्व कळले, हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावांमध्ये. ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य, कस्तुरीचा नाही येत वास झाका या कवनाते. चंदुमुखी नावाचा ग्रहस्थ एक शेगावचा, निस्सिम भक्त समर्थांचा, त्याची कथा ऐकाई. श्रोते ज्येष्ठ मासात सबोवार बसले भक्त, अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायावरी. कोणी आंबे कापिती, कोणी फोडी हातात देती, कोणी पंख्याने घालीती वारा समर्थांकारणी. कोणी वाटी ती खडी साखर, कोणी गळ्यात घालीती हार, कोणी चंदन थंडगार लावीती अंगी साधूच्या. ते महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला, 2 कानवले उतरंडीला आहेत तुझ्या, ते आण जा. चंदू बोले, कर जोडून, आता कान्होले कोठून, इच्छा असल्या तळून ताज्या आणि तो गुरुराया. ते महाराज बदलेवाचे नाही कारण ताज्याचे, पाहिजे तुझ्या उत्तरंडीचे, काणवले मज खावया. जा वेळ करू नको, उगीच सबबी सांगू नको, गुरुपाशी बोलू नको, खोटे वेड्या येत किंचित. त्या मुखीन चंदूप्रती लोक अवघे बोलती, जाई पाहून शीघ्रगती खोटी नवय संतवानी. चंदू घराप्रती गेला, कांतेस पुसू लागला, 2 कानवले उतरंडीलात आहेत काय रंबोरू. तै बोले, अंगणा होऊन गेला 1 महिना, आता कानवले आपल्या सदना मिळतील कशाचे. अक्षय तृतीया दिवशी भले कानवले मी पतिराया केले, ते ना आता राहिले संपून गेले त्याच दिनी. मर्जी असल्या नवे करीते, समर्थास्तव तळून देते, ही पहा मी ठेविते कडई नाथा चुलीवर. तुम्ही थांबा क्षणभर, सामान अवघे तयार, नको पाहण्या बाजार काढवल्याच्या साहित्यासी. चंदू बोले त्यावरी, ताजे नको तर सुंदरी, जे तू उतरंडी माझरी 2 ठेविले तेच दे. समर्थांनी ऐसेच कथिले, तेच मी तुझं निवेदिले, आठवण करून चांगले पहा काही ये दवा.
ऐसे ऐकता पतिवचन कांता गेली घोटाळून, करू लागली शोधन काणवल्याचे चित्तांतरी. काणवल्याचा शोध करिता आठवण झाली तत्वता, उघड म्हणे थांबानाथा सत्यगिरा समर्थांची. 2 कानवले होते उरले, ते मी उतरंडीस ठेविले, त्यांचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मज लागी. त्याच महिना होऊन गेला असेल बुरसावरी आला, ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अनुमात्र. ऐसे बोलून तात्काळ उठली उतरंड सर्व धांडोळली, काणवले ते ठेवलेली कळशी होती खापराची. आता जो पाहिले न्याहाळून, तो दृष्टी पडले तिच्या 2 कानवले जे सुकून गेले होते थोडके. बुरसा मुळीच नाही आला श्रोते या काणवल्याला, बट्टा संतवानीला नाही लागला कधी जगी. काणवल्या ते पाहून उभयंताचे हर्षले म्हण, धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्धयोगी. चंदू कानवले घेऊन आला, समर्थासी अर्पिता झाला, लोक करती आश्चर्य आला त्याच्या कृती ते पाहून. लोक म्हणती गजानन खचित असती त्रिकालज्ञ, भूत भविष्य वर्तमान यासी अवघे कळत असे. चंदूच्या त्या काणवल्यासी सेविते झाले पुण्यराशी, रामशबरीच्या बोरासी जेवी झाला भक्षिता. शेगावच्या दक्षिणेसी चिंचोली गाव परियसी, तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता. वय ज्याचे 60वर अवयव झाले क्षीण फार, तरुणपणी संसार हेच होते ब्रह्मजाची. प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी, ब्रह्मदेवे जी का खरी लिहिली अक्षरे तेच होय. माधवासीनं कोणी उरले, कांतापुत्र मरून गेले, म्हणून विरक्त झाले मन तयाचे संसारी. जिकावती चीज वस्त ती अवघी केली फस्त, आता म्हणे माझी गत होईन कैशी देवदेवा. म्या आमाधुमीचा संसार केला, तो आता अवघा निमाला, आठविले कधी नाही तुला एक क्षणही दीनबंधो. आता माझा वाली कोण, दीनदयाळा तुझं वाचून, माझे अरण्य रुदण तुझं विन देवा कोण ऐकी. ऐसा अनुताप धरून पोटी, शेगावी आला शेवटी, गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरून बैसला. आरंभेले उपोषण, अन्न पाण्याते त्या गुण, वदनी वदे नारायण खंडन पडे त्याला. ऐशापरी एक गेला दिवसपरी नाही उठला, ते महाराज वदले त्याला, हे करणे उचित नसे. हेच हरीचे नामस्मरण, कान केले मागे जाण, प्राणदेहाते सोडून जाता वैद्य बोलाविसी. तरुणपणी ब्रह्मचारी, म्हातारपणी करीसी नारी, अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा. जे करणे ते वेळेवर करावे की साचार, घर एकदा पेटल्यावर कूप खनने निरर्थक. ज्या कन्यापुत्रासाठी तू केलीस आटाआटी, ते अवघे गेले शेवटी टाकून या तुझ लागी. अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून, त्या कर्माचे तुझ लागून फळे भोगणे भाग असे. ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना, देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करी म्हणी. तेन माधवे ऐकिले हट्टासीना सोडिले, यत्न लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे. शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी, भोजनास चला चदनी, अन्ना विना राहू नका. तेही म्हणाले माधवाला, नाही पटले तसाच बसला समर्थांच्या सानिध्याला, नाम घेत हरीचे. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर, निशीचा तो शब्द केर होऊ लागला वरच्यावरी. आसपास कोणी नाही. ऐसे पाहून केले काही कौतुक तेलवलाही स्वामी गजाननांनी. रूप धरले भयंकर, दुसरा यमाजी भास्कर, आप पसरून माधवावर धावून आले भक्षावया. तेने माधव पळाला घेऊन आपला जीव भला, धडकी भरली चित्ताला छाती उडे धडधड. बुडबुडा आला तोंडासी, शब्द फुटेना वाचेसी, ऐशा पाहून स्थितीसी समर्थ धरिले सौम्य रूप. आणि बोलले गर्जुन, हेच का तुझे धीटपणा, तू काळाचे भक्षदान, असाच खाईल काळ तुला. त्याची चुनक दाखविली, पुढची स्थिती जाणविली, तेथे पडाया नाही उरली, यमलोकात जागा तुला. माधव ऐसे ऐकता झाला विनय बोलता, यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळा हो. नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात, हीच विनंती आपणा प्रत महाराज माझी शेवटची. यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येते, आता या लेकरा ते यमलोकी धाडू नका. माझ्या पातकांच्या राशी आहेत जरी बहुवशी, परी त्या जाळणे तुम्हासी नाही मुळी अशक्य. काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते, संत भेटी ज्याला होते यमलोकणा तयासी. ऐसे कथा भाषण समर्थे केले हास्यवदन, महापतित पावन साधूचे करीती की. श्रीमन नारायण नारायण ऐसेच माधवा करी भजन, जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको. किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साची, ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी. माधव म्हणे गुरुराया, नको मला आयुष्य सदया, ओखटी ही प्रपंच माया, त्यात पुन्हा गोवू नको.
तथास्तु ऐसे महाराज वदले, तुझे मागसी ते मी दिले, आता तुला नाही उरले जन्मा सेने भूमीवर. ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाल्या त्या वर्णन्यावाचा नाही माझी समर्थ. इहलोकीचे देहभान माधवाचे निमाले जाण, कित्येक बोलू लागले जण उपवासे फिरले मस्तक. म्हणून वेडेचार करी जन कल्पना नाना परी, उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या. असो माधवाचे देहावसन समर्था सन्निध झाले जाण, चुकले त्यांचे जन्म मरण गजाननाच्या कृपेने. असो एका समयी भली समर्थासी इच्छा झाली, ती त्यांनी निवेदिली आपल्या शिष्यवर्गाते. वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र जागर येथे करवा, वेद श्रवणे देवदेवा, आनंद होतो अतिशय. पणे पेणे बर्फी खवा, भिजल्या डाळीस मीठ लावा, 1 रुपया तो द्यावा घनपाठी ब्राह्मणाते. ऐसे भाषण ऐकले शिष्य विनवू लागले, ऐसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी. सांगाल तो करू खर्च, परी अडचण नाही हीच, ब्राह्मण मिळविण्याची साचा आमचा उपाय याते नसे. महाराज म्हणाले त्यावरी, करा उद्या तयारी, ब्राह्मण दाडे श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला. मग काय विचारता, अवघे हर्षले तत्वता, झाली तयारी हा हा म्हणता, रुपये 100 झाले जमा. सामान सर्व आणले, चंदनाचे उठणे केले, आत केशर कालविले, तैसाच आणखी कापूर. 2 प्रहरचे समयाला ब्राह्मण आले शेगावाला, जे पदक्रम जटेला जाणत होते विबुधो. थाटात वसंत पूजा झाली, ब्राह्मण मंडळी आनंदाली, दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामाकारणे. संतांच्या जे मणी येत तेथे पूर्वी रमानात, कमी न पडेत किंचित ऐसा प्रभाव संतांचा. बंकटलाल प्रतिवर्षी व्रतही चालवी अति हर्षी, अजून परी शेगावासी वंशज त्यांचे करतीही. हा दासगुण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ साधकासी दाऊपथ विमलशा हरिभक्तीचा. श्री हरिहरा प्रणवस्तु शुभम भवतु इति श्री 4th अध्याय समाप्तः. हरये नमः हरये नमः हरये नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.